नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। ठोंबरे बीडच्या केज मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार। भाजपच्या राजेंद्र मस्केंनी मनोज जरांगेंची घेतली भेट। राजेंद्र मस्के भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक। विधानसभेसाठी मस्के बीड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक। आम आदमी पक्षाचे पदाधिकारी अंतरवली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीला। विधानसभा निवडणुकीसंदर्भात जरांगे पाटील आणि आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा। जरांगेंच्या भेटीनंतर मधुकर राजे अर्धाड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। 19 ऑगस्ट ते 31 दरम्यान घनसवंगी मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार। घनसवंगी मतदारसंघात राजेश टोपे विरुद्ध अर्धाड यांचा सामना होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार ऍक्टिव्ह मोडवर। बारामतीमधील व्यापाऱ्यांच्या घेतल्यात भेटीगाठी। जळगावात छावा संघटनेचा खासदार सुप्रिया सुळेंना घेराव। शरद पवार गटानं मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांची मागणी। विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू। चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी। मिलिंद नार्वेकरांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। पार्थ पवार यांच्याकडून बारामती परिसरातील जाणे उपसा येथील योजना पंप हाऊसची पाहणी। तर बारामतीसह दौंड पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीच्या सिंचनासाठीच्या उपसा सिंचन योजनेची घेतली माहिती। जळगावमध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी शरद पवार गटामध्ये, दादा गटाचे युवक कार्यकारिणीमधील प्रमुख 20 प्रमुख त्यांच्यात गेलेले आहेत। शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची परभणीमध्ये सभा संपन्न। जयंत पाटील, अमोल कोल्हे, फौजिया खान, राजेश टोपे, बाबाजानी दुराणी आणि महबूब शेख उपस्थित। संजय मंडलिक गट आणि संजय बाबा घाडगेंचाही हसन मुश्रीफांना पाठिंबा। कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह आहेत। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलाच्या शाळेच्या खर्चासंबंधित चौकशीचे आदेश। अमरावती अँटी करप्शन ब्युरोचे प्रभात किड्स शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापला। मुलाच्या वाढदिवसानिमित्त गायकवाडांनी तलवारीनं केक कापलाय, व्हिडिओ व्हायरल। आर्म ॲक्टनुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणं, केक कापणं गुन्हा। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी स्वतःहून संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणं आवश्यक। काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया। तर तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिलेली आहे। संजय गायकवाड यांनी कापला होता केक। लातूरमधील उदगीर तालुक्यामध्ये 8 दिवसानंतर जोरदार पाऊस। शहरातल्या शिक्षक कॉलनी परिसरात पावसाचं पाणी घरात शिरलंय, तर अनेकांच्या घरातील संसार उपयोगी त्याचं नुकसान झालंय। अहमदनगर जिल्ह्यात 1 महिन्यानंतर पावसाचं आगमन। पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांमध्ये आनंद, तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका। वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे दरबा नदीला पूर आलाय। शिरपूर ते बलखेडा या मार्गावरील पार्टी तिखे या गावाजवळ पूल पाण्याखाली। 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला। बीडच्या पाटोद्यात झालेल्या दमदार पावसामुळे रामेश्वर धबधबा प्रवाहित। निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख। बीडच्या पाटोदामध्ये मुसळधार पावसानंतर मांजरा नदीला पूर। मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार, तर खबरदारी म्हणून पाटोद्यातील शाळांना सुट्टी। वाशिम जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात। रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगळूरपीर या तालुक्यात सकाळपासून पावसाच्या सरी। पुढील 48 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा। बीडच्या पावसानं पाठ फिरवली। बीडमध्ये आणि पावसाळा सुरू होऊन देखील 2 महिने झाले, तरी देखील म्हणावा तितका पाऊस न झाल्यानं पिकं अडचणीत आली। पिण्याच्या पाण्यासह शेतीची कामं रखडलेली आहेत। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील बोर्डी गावात नाल्याच्या पुरात बैलजोडी गेली वाहून। शेतकरी आणि 1 बैल वाचला, तर मात्र 1 बैल वाहून गेलाय। महंत रामगिरी महाराज सिन्नरमधून वैजापूरमधील सरला बेटच्या दिशेने रवाना। वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराजांच्या सुरक्षेत वाढ। पालकमंत्री दादा भुसेंची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक। काल नाशिकमध्ये झालेल्या राड्यानंतर तातडीची बैठक। नाशिक राड्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या लोकांवर 6 गुन्हे दाखल झाले, तर नव्या BNS कायद्यानुसार हत्येचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि बेकायदेशीर जमाव जमवणं अशा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ठाण्यात मुस्लिम समाज एकवटला। राबोडी पोलीस ठाण्यात महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी।
यवतमाळमधील पुसदच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरात कडकडीत बंद. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या क्रूर अत्याचाराविरोधात हिंदू समाज आक्रमक. रामगिरी महाराजांच्या समर्थनात श्रीरामपुरातील गोंडेगाव बंद. महंत रामगिरी समर्थकांकडून गाव बंद ठेवत निषेध. हिंगोलीत हिंदूंच्या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या भाजपसह आमदार तानाजी मुटकुळे यांना चक्कर आली आणि हिंगोलीच्या खासगी रुग्णालयात मुटकुळे यांच्यावर उपचार सुरू झाले. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील डॉक्टरांचं आज एकदिवसीय कामबंद आंदोलन. कोलकात्याच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी. चंद्रपूरमध्ये कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचं देशव्यापी आंदोलन. निषेध म्हणून डॉक्टरांकडून 24 तास ओपीडी सेवा बंद. नालासोपारामध्ये कोलकात्याच्या डॉक्टरवरील घटनेच्या निषेध मुख्य मोर्चा काढण्यात आला. निषेधार्थ आणि डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग. नागपुरातील संपकरी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची केली मागणी. पंढरपूरमधील दर्शन मंडप आणि स्काय वॉकचा प्रश्न अखेर मार्गी. उच्च अधिकार समितीकडून 110 कोटींच्या आराखड्याला मान्यता. पंढरपूर मंदिराबाहेर व्हीआयपी दर्शनासाठी महिलांची गर्दी. आमदार रवींद्र फाटकांच्या मतदारसंघातील 500 महिलांना व्हीआयपी दर्शन. सांगलीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यगृह इथं कार्यक्रम संपन्न. अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी रिमझिम पावसातही महिलांच्या रांगा. स्टेट बँक आणि पोस्ट ऑफिस बँकेत महिलांची सकाळपासूनच गर्दी. लाडकी बहीण योजनेचा कोणताही अर्ज भरला नसताना लाडक्या बहिणीऐवजी पुरुषाच्या खात्यात पैसे जमा. यवतमाळच्या आरणीतील जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा प्रकार समोर आला. इगतपुरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आता काढण्यासाठी आणि केवायसी अपडेट करण्यासाठी महिलांच्या रांगा. सुविधा केंद्रामध्ये महिलांची सकाळपासूनच मोठी गर्दी. ठाण्याच्या शहापूरमध्ये बँक केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या बँकांमध्ये रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध मागण्यांसाठी बामुक्तो संघटनेचा व्यासपीठावर धडक मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं संघटनेचे पदाधिकारी सहभागी. कोल्हापुरात आज पेन्शन क्रांती महामोर्चा. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. हजारो कर्मचारी मोर्चात सहभागी. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कर्मचारी संघटनांचा मोर्चा. चंद्रपुरात लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. जिल्ह्यातील 2,81,000 बहिणींना लाभ मिळणार. साताराच्या माण खटावमध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी बाईक रॅली. जनता क्रांती दलाच्या वतीनं गोंदवले ते दहिवली दरम्यान रॅली. मीरा भाईंदरमध्ये अनेक गुन्हे दाखल असलेल्या महिलेच्या वाढदिवसाला आजी माजी आमदारांची हजेरी. गुलशन पटेलच्या वाढदिवसाला स्थानिक आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता आणि इतर नेत्यांची उपस्थिती. भिवंडीत ग्रामपंचायत आडमे आणि आमणे या पाडामधील उपसरपंच यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश. आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात. घरफोडी करणाऱ्या 3 अल्पवयीन आरोपींना कळमना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 3,14,000चा मुद्देमाल जप्त. काही महिन्यात कळमना पोलिसात घरफोडीचे 7 गुन्हे दाखल झाले होते. वसईत शेतातील जाळीत अडकलेल्या घोरपडीचं प्राणीमित्रांकडून रेस्क्यू. घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय.